गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 18व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहे. 18व्या अध्यायामध्ये 55व्या श्लोकापर्यंत आपण अभ्यास केलाय सध्यापर्यंत. आता आपण 56वा श्लोक शिकायचा प्रयत्न करू. 56वा श्लोक जर स्नेहाताईंनी म्हटला तर आपण त्याच्या पुढे सुरू करू. स्नेहाताई. हो. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. खूप सुंदर, थँक्यू. ह्याचा अर्थ काय हा आपल्याला अजिबात कळला नाही, त्यामुळे आपण बघूया इंग्रजीत. प्रभुपाद आपले गुरु काय सांगतात. दो एंगेज्ड इन ऑल काइंड्स ऑफ ऍक्टिव्हिटीज माय प्युअर डिवोटी अंडर माय प्रोटेक्शन रिचेस द इटर्नल अँड इम्पेरिशेबल अबोर्ड बाय माय ग्रेस. म्हणजे माझा जो भक्त आहे तो माझ्या कृपेमुळे इम्पेरिशेबल म्हणजे नष्ट न होणारं जे धाम आहे ते माझ्या कृपेमुळे प्राप्त होतो. इवन दो ही इज एंगेज्ड इन ऑल काइंड्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तो अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये व्यस्त आहे पण कर्मांमध्ये लिप्त नाही आहे. सो ही इज बिझी विथ ऍक्टिव्हिटीज बट ही इज नॉट स्टक इन देम. अशा प्रकारे जो माझा भक्त असतो तो त्याला शेवटच्या जागी बरोबर पोचतो. आता आपण 56वा श्लोक इथे विनोबांच्या गीताईमध्ये काय आहे तो बघूया. इफ आय कॅन इन्क्रीज द फॉन्ट साईज. दिसतंय ना 56वा श्लोक. करुनिहि सदा कर्मे सगळी मज सेवुनी पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत. अवीट असा शब्द लिहिला त्यांनी. म्हणजे ज्याचा वीट नाही येणार, ज्याचा कंटाळा नाही येणार. आपल्याला समजा गीतेचा अभ्यास करायला कंटाळा नाही वाटला आणि नेहमी त्याच्यामध्ये आनंद वाटायला लागला तर याचा अर्थ आपण कृष्णाचे भक्त झालो आणि गीतेचे भक्त झालो असं समजायला हरकत नाही. आपले बंधू किशोरजी काय म्हणतात बघूया. मुक्तछंदामध्ये म्हणतात की कर्मे अनेकानेक जरी करीती परी माझे अनुसंधान राखिती त्यासी होई माझी कृपा प्राप्त मग मिळे त्यास स्थान शाश्वत. करी सर्व कर्मासी तो नित्य त्याच्या असे त्याची वस्ती तरी ठाई माझ्या मिळे ती कृपा श्रेष्ठ माझी तयासी पदाची ही प्राप्ती अविनाशी तैसी. तो त्याची सगळी नित्यकर्म करतोय, असं नाही की काही कर्म करायची थांबवलंय. तरी सुद्धा त्याची वस्ती जी आहे ती माझ्या ठिकाणी नेहमी शाश्वत आहे. हं? तर अशा प्रकारे जो माझा भक्त नित्यकर्मामध्ये रत असतो त्याला माझं स्थान अवीट स्थान, त्याचा वीट नाही येणार कधी आणि इथून न ढळू शकेल असं स्थान, असं स्थान त्याला मिळेल असं भगवंत सांगतात. आता ह्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. इन ज्ञानेश्वरी. बुद्धी काया वाचा यांनी माझा आश्रय केलेला पुरुष सर्वदा कर्मे करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी असं पद मिळवतो. मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी निष्ठा मी होनी होय पैठा माझ्या रूपी. मग देव म्हणतात अर्जुना तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो. आतापर्यंत आपण हे सगळं बघितलेलं आहे की आधी तो कर्मयोग करतो, त्याच्यानंतर तो ज्ञानयोग किंवा सॉरी ध्यानयोग करतो, राजयोग, त्याच्यानंतर तो भक्तियोग करतो आणि मग शेवटी ज्ञानयोगाने त्याला मी आणि तू ह्या दोन मधला भेद पूर्णपणे संपलेला आहे असं आढळतं. की मी आणि तू असे दोन नाहीच आहेत वेगळे. जोपर्यंत तुम्हाला मी आणि तू हा भेद आहे तुमच्या मनामध्ये तोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडाल
नाही तर कोणाचा तरी द्वेष कराल. जोपर्यंत मी आणि तू हा भेद आपल्या मनामध्ये राहतो, तोपर्यंत आपल्या मनामध्ये राग, लोभ, हं, किंवा ईर्ष्या, घृणा अशा गोष्टी होऊ शकतात. पण जर भेदच नाही उरला, तर मग तुम्हाला प्रेम करायची कुठे गरज पडेल? आपल्याला प्रेम करायची काय गरज आहे? अजिबात प्रेम नका करू कोणावर. सगळ्यांवर प्रेम असू द्या, है ना? आणि सगळ्यांवर प्रेम असेल कसं? कारण की तुम्ही कुणाला आपल्यापेक्षा वेगळं बघतच नाही ना. म्हणजे व्यवहारापुरतं, आता जसं आपण जी आपल्या खरंच प्रेमाची व्यक्ती असेल ना, तिचेच तर आपण पाय खेचू ना. आपण काय रस्त्यावर कोणी फिरतंय त्याच्याशी जाऊन त्याचे पाय खेचणार आहे का? आपल्याला जोडेच मारतील, नाही? तर ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे आणि ज्यांना माहिती आहे की त्यांच्यावर आपलं प्रेम आहे, त्यांचेच आपण पाय खेचू. आणि त्याच्यामध्ये द्वेष नसून एक प्रकारचा आनंद आहे. असं आहे. मला तर कित्येक लोकांनी सांगितलं की दादा, तुम्ही कधी कधी, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, मग तुम्ही जर माझे पाय खेचले तर मला बरं वाटतं, मजा येते, तुम्ही माझे पाय खेचता. सगळ्यांना वाटेल असं नाही आहे, म्हणजे अर्थात आय डोंट हॅव टू ओव्हर डू इट और डू इट अगेन्स्ट समबडीज विशेस. परंतु कसं आहे की जर प्रेम नसलं तर आपण तसं नाही करू शकणार. जर मी तुमचे पाय खेचतोय असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ही खात्री बाळगा की माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे. नाही तर मी तुमचे पाय नाही खेचणार. आय विल बी फॉर्मल विथ यू. इफ आय एम पुलिंग युअर लेग, रेस्ट assured that I love you or I have love for you. That's why I'm taking that liberty. ठीक आहे? इट्स ओके. लेट्स सी, बघूया ज्ञानदेव महाराज काय म्हणतात. स्वकर्माच्या चौखोळी मग पूजा करुनी भली, तेणे प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी पूजा करून. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपण शिकलो, गृहस्थाश्रमामध्ये आपण चांगला प्रपंच केला, समाजाला पण आपण उपयोगी असं काहीतरी काम केलं. म्हणजे आपला खूप फायदा होतोय म्हणून आपण अफूची शेती नाही केली. वानप्रस्थाश्रमामध्ये आपण समाजकार्य केलं. आपल्या घरी आपल्या मुलांच्या प्रपंचामध्ये त्यांनी मागितली तेवढी आपल्या शक्तीनुसार मदत केली. वानप्रस्थाश्रम. पण शेवटी संन्यास आश्रम. तर प्रत्येक आश्रमामध्ये आपलं कर्तव्य आपण केलं आणि त्याच्यानंतर सगळंच्या सगळं आपण भगवंताच्या चरणी अर्पण केलं. हे झालं स्वकर्म, स्वधर्म कर्म. आपला धर्म, आपण ब्राह्मण असू तर शिक्षणाच्या क्षेत्रात काम करू, किंवा आपलं जीवन अतिशय साधं ठेवू, तत्व काय आहे कुठल्याही गोष्टीचं ते शिकण्याचा प्रयत्न करू, शक्य तितकी लोकांना मदत करायचा प्रयत्न करू, लोकांचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. आणि नुसती प्रवचनं देऊन नाही, परंतु उदाहरण प्रस्तुत करून जे आपण सांगू त्याचा प्रयोग आपण पहिले आपल्याचवर करू. आणि आपल्या अनुभवात तो सिद्ध झाला की मग त्याच्याबद्दल लोकांना सांगू आणि मग प्रेरित करू की तशा प्रकारचं जीवन आपण जगावं. कारण की त्याच्यामध्येच खरा आनंद आहे. ब्राह्मण, क्षत्रिय समाजाचं रक्षण करू, वैश्य समाजामध्ये धर्मपूर्वक, धर्मावर आधारित, धर्माधिष्ठित व्यवसाय करू, आणि शूद्र असेल तर आपण मनोभावे सगळ्यांची सेवा करू. अशा प्रकारे आपण आपल्या वर्णाचं आणि आश्रमाचं स्वधर्मरूपी कर्म जर केलं, आणि कसं केलं,
प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः. त्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार सगळी कर्म घडत असल्यामुळे मी करता नाहीये अशा भावनेनी सगळं कर्म केलं तर ते भगवंताला अर्पण केल्यासारखं होतं. म्हणजे काय की स्वकर्मरूपी फुलं भगवंताच्या चरणी आपण अर्पण केली. असं जर केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. नाही तर मग जर आपण कर्ता भावानी कर्म केली, मी करतोय अशा भावनेनी, तर मग त्या कर्माची फळं बघा, चांगली किंवा वाईट. पुण्यकर्म हे देखील पापमयच आहे, हे आपण शिकलो होतो. म्हणून काय मग पुण्यकर्म नाही करायचं का? पुण्यकर्म करायचं, परंतु मी करत नसून भगवंताच्या प्रेरणेने ते होत आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे त्याच्याचमध्ये माझंही कल्याण आहे, या भावनेनी समजा कर्म केलं तर मग त्या पुण्यकर्माचा लेप नाही होत आपल्यावर. नाही तर मग पुण्यकर्म केल्यानंतर सुखाचा भोग घेण्यासाठी यावं लागेल पुन्हा एकदा. है ना? पुण्याचं फळ म्हणजे सुख आहे, पापाचं फळ म्हणजे दुःख आहे. दुःख तर आपल्याला कोणाला नकोच असतं, सुख कोणाला नको असतं. सुख कोणाला नको असतं, सगळ्यांना हवं असतं. परंतु सुखाची जर लालसा असली, दुःखेषु अनुद्विग्न म्हणा आणि सुखेषु विगत स्पृहा, सुखाची स्पृहा नको असं जीवन जर जगलो आपण, स्वकर्मरूपी फुलांनी जर भगवंताची पूजा केली तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल. हं? तो क्रमयोगी या मार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो. स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो म्हणजे काय? की मला माझ्या स्वरूपाची ओळख झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काही असू शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त मला जे सगळं दिसतंय किंवा वाटतंय ते सगळंच्या सगळं माझ्या मनाची कल्पना आहे. लहान मूल जे आहे ना, त्या लहान मुलाला काही माहित नसतं की मी मनुष्य आहे हे पण माहिती नसतं. लहान मुलाला स्वतः आधी पशु असल्यासारखंच वाटतं. इतर कुठला जीव असेल तसाच तोही जीव असतो. भूक लागली की तो रडायला लागतो, म्हणजे मग कोणीतरी त्याला खायला देतो. झोप लागली की झोपून जातो. उठला की छान हसतो आणि उठतो. समजा त्याला स्वच्छ करण्याची वेळ आली तर कोणीतरी त्याला स्वच्छ करून देत आहे. सगळी सेवा होते ना आपोआप. तर हा जो जीव आहे मनुष्याचा जीव, ह्याला स्वतःच्या मनुष्य असण्याबद्दल काही कल्पना नसते. मग काही दिवसानंतर त्याला असं समजायला लागतं की मी मनुष्य आहे, म्हणजे मी या बाकी सगळ्या जीवांपेक्षा थोडासा वेगळा आहे. कितीही मूर्ख असला ना मुलगा किंवा मूल मनुष्याचं, तरी सुद्धा आरशात बघितल्यानंतर आरशात दिसणारी जी व्यक्ती आहे ती माझ्यापेक्षा वेगळी आहे असा भ्रम त्याच्या मनात नाही राहत. बाकी सगळ्या प्राण्यांमध्ये राहतो. मनुष्याच्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये तो भ्रम लवकर चालला जातो. इट गोज अवे क्वाईट क्विकली. इनफॅक्ट आमचा जो 4 महिन्याचा नातू आहे ना, त्याला हे कळतं की आरशामध्ये जे दिसतंय ते म्हणजे आता जसं आम्ही दोघं जण जर आरशासमोर उभे असलो, मी आणि आमचा नातू, तर तो आरशामध्ये मीच आहे हे त्याला कळतं. दुसरं कोणी असं नाही त्याला वाटत. कारण की तो आरशामधल्या प्रतिबिंबाकडे पण बघून तीच प्रतिक्रिया देतो. तो माझ्याकडे बघून देतो. सो ही अंडरस्टँड्स की इज द सेम. मनुष्याला हे कळतं की आरशामध्ये दिसतंय ते प्रतिबिंब आहे, ते खरं नाही. मग आपल्याला जागृतावस्थेमध्ये आपल्याला जो अनुभव येतोय तो खरा नाही आहे हे का नाही कळत? कारण की माया. आपल्याला दिवसा जे सगळं दिसतंय, आत्ता तुम्हाला जे दिसतंय तुम्हाला असं वाटतंय की हा गीतेचा क्लास खरा आहे, व्यवहारामध्ये खरा आहे, वास्तवात खरा नाही आहे. मग खरं काय आहे? खरं तुम्ही आहात. यू आर द ट्रुथ. तत्वमसी हे अंतिम सत्य. त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा सगळा अभ्यास करतो. साधना जी आहे सगळी, अभ्यास जो आहे, तो आपल्या मनावरचं जे आवरण आहे ते दूर करण्यासाठी. अभ्यास स्वतःच्या प्राप्तीसाठी नाही आहे. कारण की मी तर स्वयंप्राप्त आहे. जेव्हा मी मूर्ख होतो तेव्हा पण मी होतो. जेव्हा मी माझा मूर्खपणा
घालवण्याच्या प्रयत्नात होतो तेव्हाही मी होतो. आणि मूर्खपणा गेल्यानंतर मी जसा होतो तसाच आहे. मग आता माझा इतिहास मी कोणाला काय सांगू? आमच्या गुरुजींना लोक विचारतात. त्यांना एक माणूस भेटला होता बरं का. तो म्हणे की महाराज, मुझे मेरे पिछले 7 जन्मों का पूरा इतिहास पता है और याद है. तो महाराज म्हणाले की अरे वाह, बहुत अच्छी बात है. तो म्हणे मैं पिछले जन्म में ये था, वो था, वो था, वो था. शेवटी 7वें जन्म में मैं किसी के घर में एक तोता था. कोणाच्या घरी पोपट होता तो. असं त्यांनी सांगितलं महाराजांना, आमच्या गुरुजींना. तो गुरुजी म्हणे की हाँ, मुझे भी पता है. म्हणे क्या पता है? मैं पिछले जन्म में भी गधा था और अभी भी गधा ही हूँ. तर आपली पूर्वजन्मीची कथा आपल्याला माहिती असण्याची काय गरज आहे? या जन्मी मधल्या कथेवरून आपल्याला काही बोध नाही घेता येत का? की आतापर्यंत आपण जो काही मूर्खपणा केला, स्वतःला मी अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे हे समजण्याचं, याच्या आधीच्या जन्मांमध्ये याच्यापेक्षा आणखीन जास्त मूर्खपणा केला असेल. म्हणून तर हा जन्म मिळाला ना. हा आधीच्या जन्मामध्ये जर आपला मोह पूर्णपणे नष्ट झालेला असता, तर हा जन्म कशाला मिळाला असता? तर हा जन्म मिळाला ह्याचा अर्थ अजूनपर्यंत शाळा पूर्ण झालेली नाही आपली. आपण पुन्हा शाळेत आलेलो. आधीच्या शाळांमधनं आपण पास नाही झालो, म्हणून आपण या शाळेत आलो. पण भगवंत फार कृपाळू आहे. तो आपल्याला पास केल्याशिवाय नाही सोडणार. या शाळेत पास नाही झाले तर पुन्हा पुढच्या दुसऱ्या शाळेमध्ये पाठवेल. ज्या शाळेची आपली लायकी असेल त्या शाळेमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळेल. फार सौभाग्याने आपल्याला ह्या शाळेत यायला मिळालेलं आहे. हा जन्म मिळालेला आहे. या जन्मामध्ये जर आपण ह्या शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण नाही केला तर जुन्या शाळेत जावं लागेल. कशाला जायचंय? नो नीड. समजून घ्या आपण कोण आहोत आणि तशा प्रकारे राहायला सुरुवात करा. पहिला नियम, आय विल नॉट ईट अंटिल आय एम हंग्री. करून बघा 7 दिवस. आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं, शुक्रवारी सांगितलं होतं ना की मंगळवारपर्यंत 4 दिवस आपण करणार आहे म्हणून. मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही, हा नियम आपण पाळणार आहे असा आपण संकल्प केला होता का? की मी फक्त एक चॅलेंज तुम्हाला दिला होता. हं? स्वकर्म रूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून त्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. म्हणजे काय की मी कोण आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका उरत नाही. आणि माझा सगळा व्यवहार त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर होतो. ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. तो ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो तेव्हा माझी भक्ती प्रकट होते आणि त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एकरस होऊन सुखी होतो. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान झाल्यानंतर आपण जेव्हा जागृतावस्थेमध्ये असतो तेव्हा आपण भगवंताला शरण असतो. का? कारण की आपल्याला माहिती आहे की जागृतावस्थेमध्ये जग ज्या नियमांच्या आधाराने चालतं त्या नियमांचा जो नियामक आहे, नियंता आहे, तो भगवंत आहे. तर त्या भगवंताप्रती हा जो जीवात्मा आहे हा जागृतावस्थेमध्ये नतमस्तक आणि शरणागत राहायला पाहिजे. सहज राहील तो. आपल्याला आपल्या आईच्या कुशीत गेल्यानंतर चांगलं वाटतं ना. तर तो जो आनंद आहे, ते जे सुख आहे आईच्या कुशीत आरामात पडण्याचं, तसं सुख भक्तीमध्ये शक्य आहे. तर ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानी भक्त भगवंताला सगळ्यात प्रिय आहे. आणि विश्व प्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्रता आहे. आणि विश्वाचं प्रकाशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो माझं सर्व व्यापित्व जाणून अनुसरतो. सर्व व्यापित्व म्हणजे ऑमनिप्रेझेन्स और परवेझिव्हनेस. सर्व व्यापित्व म्हणजे सगळीकडे मी व्यापून उरलेलो आहे, सगळीकडे मीच व्यापलेलो आहे. आय एम परवेझिव्ह.
ऑल परवेसिव्ह. तर हे जे ऑल परवेसिव्हनेस आहे, सर्व व्यापित्व, हे ओळखणारा जो आहे, तो जो माझा भक्त आहे, तो मला खूप आवडतो. आणि तो जाणून ते अनुसरतो, म्हणजे काय की ते जाणून तो व्यवहार करतो. सो ही नोज की आता समजा रोजच्या जीवनात आपल्याला विचार करायचा झाला, तर जर आपल्याला हे माहिती असेल की देव सर्वव्यापी आहे, कृष्ण सर्वव्यापी आहे, म्हणजे काय की तो सगळ्या गोष्टी बघतोय, आपल्या मनामध्ये काय विचार येतोय तोही तो बघतोय. म्हणजे जर मी विचार केला की मी आता पाय खेचणार आहे, तर मी पाय खेचणार आहे ते कुठल्या भावनेने खेचणार आहे? प्रेमाची भावना आहे माझ्या मनामध्ये की द्वेषाची भावना आहे? की मला कोणाला तरी खाली दाखवायचंय, आय वॉन्ट टू पुट समबडी डाऊन, अशी भावना आहे माझ्या मनामध्ये? ही भावना जर असेल तर ती भावना कृष्णाला माहिती आहे. तर तशी जर भावना असेल तर आपण तशा प्रकारचं कर्म करणारच नाही. आपल्याला जर माहिती असेल की लाल सिग्नलच्या पलीकडे पोलीस उभा आहे, तर आपण तो लाल सिग्नल तोडून जाऊ का? विचार करा बरं. आमचे गुरुजी म्हणतात की क्राईम इज अ क्राईम ओनली इफ यू आर कॉट, अदरवाइज इट इज नॉट अ क्राईम. कलियुगामध्ये हे तुम्ही नियम मोडा, पण जर नियम मोडला आहे हे कळलं नाही कुणाला, तर तुम्ही चोरी नाही केली किंवा तुम्ही नियम नाही मोडला, असं थोडीच आहे. पण जर तुम्हाला माहिती असेल की भगवंत तुम्हाला नेहमी बघतोय, कृष्णाचं लक्ष तुमच्या प्रत्येक कृतीवर आहे, प्रत्येक विचारावर पण आहे, असं जर असलं तर तुम्ही नियम मोडाल? आहे का हिंमत? विल गेट अ तिकीट, दंड होईल तुम्हाला. त्यामुळे ईश्वराचं सर्व व्यापित्व जाणून जो अनुसरतो, म्हणजे काय की हू बिहेव्स, ऑपरेट्स इन द वर्ल्ड, कंडक्ट्स हिमसेल्फ इन द वर्ल्ड, तो कुठल्याही प्रकारचं पाप कधी करणारच नाही. कारण की भगवान तो बघतोय, इज वॉचिंग, सीसीटीव्ही इज ऑलवेज ऑन, है ना? अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपण खरे भक्त हो. ज्ञानोत्तर भक्ती. सांडोनी आपुला आड, लवण आश्रयी जळ, का हिंडोनी राहे निश्चळ, वायू व्योमी. आपला कठीणपणा टाकून जसं मीठ पाण्याशी मिळतं, अथवा इकडे तिकडे वाहून वायू जसा आकाशात शांत राहतो, तैसा बुद्धी वाचा काय, जो माते आश्रवूनी ठाये, तो निषिद्धेही विपाये कर्मे करू. त्याप्रमाणे जो बुद्धीने, वाचेने आणि शरीराने माझा आश्रय करून राहतो, तो चुकूनही निषिद्ध कर्मे करो. कर्म करो असं करेल का तो कर्म? आता काय होईल पा. परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी, येक तेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी. परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारं पाणी आणि महानदीचं पाणी जसं दोन्ही गंगारूप झाल्यामुळे एक होतात, त्याप्रमाणे माझं यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्य पापाची तशी ऐक्य स्थिती होत असते. परंतु तरी देखील भगवंताच्या खऱ्या भक्ताकडनं, ज्ञानी भक्ताकडनं कुठल्याही प्रकारचं पाप कधी घडणारच नाही. का बावने आणि धुरे, हा निवाडू तवची सरे, जव न घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही. अथवा बावन चंदन आणि घुरे, म्हणजे एक घाणेरडं लाकूड, हा फरक जोपर्यंत अग्नीने दोन्ही कवळली नसतात तोपर्यंतच राहतो. एखादं चांगलं लाकूड, सुवासिक लाकूड, आणि एखादं दुर्गंधीचं लाकूड, ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत ते जळत नाही अग्नीमध्ये, तोपर्यंतच त्यांच्यामध्ये भेद आहे. अग्नीमध्ये जळाल्यानंतर मग काय राखच उरेल दोघांची पण. ना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसू अंग मिळे एक वटीना. अथवा 5 कसाचं आणि 16 कसाचं सोनं, हे फरक सोन्यात तेव्हाच येतात की जोपर्यंत परीस आपल्या अंगस्पर्शाने त्या दोन्ही सोन्यांना एका कसाचं करत नाही. आता बघा की जोपर्यंत आपण भगवंताशी एक होत नाही, तोपर्यंत आपण वेगळे आहोत. परंतु जर भगवंताच्या भक्तीमध्ये सगळेजण आपण एकाच स्थितीमध्ये आलो, म्हणजे काय की आपण भगवंतामध्ये मिळून गेलो. गंगा नदी इकडनं येत होती, त्याच्यामध्ये नदी नाले पण मिळाले, यमुना नदी पण मिळाली, आणखीन कुठली नदी मिळाली, आणि शेवटी त्या सगळ्यांची गंगाच झाली.
त्याचप्रमाणे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत त्यांना वेगवेगळी नावं आहेत. जोपर्यंत आपण भगवंताशी एकरूप होत नाही तोपर्यंत माझं नाव विक्रम आहे, तुमचं नाव आणखीन काहीतरी आहे, ह्या सगळ्या भेदांना काही स्थान आहे. परंतु भगवंताशी एकरूप झाल्यानंतर फक्त भगवंतच उरेल ना. आपण वेगळेपणाने उरणारच नाही. तर अशा प्रकारे ज्ञानोत्तर भक्ती जर आपल्या सगळ्यांना झाली, ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत आपण जाऊ अशी आपण अपेक्षा करायला काय म्हणजे गरज नाही. त्याच्या आधीच आपण भक्ती जरी केली तरी तो पुरे आहे. कारण की ज्ञानमार्ग पहिलेच कठीण आहे. हं? भक्ती मार्ग सोपा आहे. पण मागच्या वेळेस म्हटलं होतं ना की भक्ती मार्ग म्हणजे असा विमानासारखा आहे. विमानात बसले तुम्ही की तुम्ही पोचता. आणि ज्ञानमार्ग म्हणजे जंगल कापत जा. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय एवढं सगळं जंगल. ह्या जंगलाच्या पलीकडे जर जायचं असेल तर हे जंगल कापत तुम्हाला पायी जावं लागेल. नाही तुम्ही हेलिकॉप्टर घ्या, विमान घ्या आणि जा त्याच्या पलीकडे. काय सोपं आहे? तर भक्ती सोपी आहे. पण त्याच्यामध्ये पूर्णपणे शरणागती पाहिजे. कंडिशनल भक्ती नको. म्हणजे भगवंता मी जर पास झालो परीक्षेमध्ये तरच मी तुझी भक्ती करेन, नाही तर पूजा करेन, नाही तर नाही करणार. अशी भक्ती कंडिशनल भक्ती थोडी चालते. भक्ती अनकंडिशनल. तैसे शुभाशुभ ऐसे हे तवची वरी आभासे जव येको न प्रकाशे सर्वत्र मी. त्याप्रमाणे शुभाशुभ हे तोपर्यंतच भासतं की जोपर्यंत केवळ एक जो मी तो सर्वव्यापीपणाने अनुभवायला येत नाही. प्रकाश जेव्हा होईल तेव्हा सगळ्याच्या सगळा अंधार चालला जाईल. अंधार कशाचा आहे माहिती आहे का? आता सध्या आपल्याला काय वाटतं माहिती आहे का? की पाप करणं म्हणजे चांगलं नाही. पाप कर्म इज नॉट गुड. हे तर आत्ताच कळत आहे. पुण्यकर्म चांगलं आहे असं वाटतंय. राईट. परंतु पुण्य देखील पापमय आहे हे जे आपल्याला भगवंतांनी समजावून सांगितलं ते केव्हा कळेल? ते जर ज्ञानाच्या सूर्याचा उदय झाला तरच कळेल. अनलेस द सन ऑफ नॉलेज रायझेस इन अवर माइंड. आतापर्यंत आपल्याला जे वाटत होतं तेच खरं आहे असं वाटत राहील. परंतु ज्ञानाचा उदय झाल्यानंतर पुण्य देखील आपण मुद्दाम नाही करणार. पुण्य आपल्या हातून सहज घडेल. परंतु तो पुण्य करणारा मी एक कोणी पुण्यात्मा, महान आत्मा, अशा प्रकारच्या गैरसमजातून आपण बाहेर निघू. अगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भाव जव न रिगिजे गावो गभस्तीचा. अरे अर्जुना, रात्र आणि दिवस हा भेद तिथपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही. आपण जोपर्यंत पृथ्वीत आहोत ना, पृथ्वीवर आहोत, तोपर्यंत आपल्याला दिवस आणि रात्र आहे असं वाटेल. परंतु आपण जर सूर्याकडे गेलो, सूर्याजवळ गेलो, तर मग आपल्याला दिवस आणि रात्र काय आहे त्याच्यामधला फरक चालला जाईल सगळा. सूर्याच्या गावात प्रवेश केला. सो इफ यू आर ॲट द सन, जस्ट इमॅजिन की तुम्ही सूर्याजवळ आहात किंवा सूर्यासमोर आहात, सूर्यावर आहात. तर तिथनं तुम्हाला दिवस आणि रात्रीचा काय संबंध आहे? काहीच नाही. म्हणून माझी भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. अर्जुना, म्हणून माझी भेट म्हणजे काय की अपरोक्ष अनुभव. भगवंत माझ्यापेक्षा वेगळा नाही हे कळलं. त्याच्यानंतर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या म्हणजे मोक्षाच्या पदावर बसतो. सायुज्य म्हणजे माझ्यासोबत तो जोडला गेला. योग हा शब्द म्हणजे युज या धातूपासून आलाय. Right? तर युज्य हे जोडला गेला. सायुज्य जोडला गेला. सायुज्य मोक्षप्राप्ती. तो आणि मी एक झालो. सायुज्य मोक्षप्राप्ती. देश काळे स्वभावे वेचू जया न संभवे ते पद माझे पावे अविनाश तो. देशाने कालाने स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही त्या माझ्या अविनाश पदाला तो प्राप्त होतो. देश आणि काल आणि स्वभाव या तिन्हीमध्ये ज्याचा नाश होत नाही ते पद त्याला मिळतं. किंबहुना पंडुसुता मग मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेणे न पविजता लाभू कवणू असे.
फार काय सांगावं अर्जुना, त्याला मी जो आत्मा त्याची प्रसन्नता म्हणजे सुख प्राप्त होतं. त्या योगाने न मिळणारा असा कोणताही लाभ राहिला आहे? कोणता लाभ राहिला आहे? एकदा आपल्याला जर भगवंताची प्राप्ती झाली, तर त्याच्यानंतर आणखीन काय पाहिजे आपल्याला? वी ऑलरेडी गॉट द इन्फिनिट. वुड यू वॉन्ट टू गेट समथिंग मोर आफ्टर द इन्फिनिट? विल इट इवन बी पॉसिबल फॉर यू टू गेट एनिथिंग आफ्टर यू गॉट द इन्फिनिट? अनंताची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आणखीन काय मिळवू शकू? शक्यच नाही. मॅथमॅटिकली इम्पॉसिबल. आता आतापर्यंत जे काही आपण चिंतन केलं 56व्या श्लोकाबद्दलचं, त्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं का? एनी कॉमेंट्स और क्वेश्चन्स? स्नेहाताई 57वा श्लोक म्हणतात. रेडी आहे का देवीजी? हो. ओके. 57, गो फॉर इट. चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. इतकी सुंदर स्नेहा. ऑसम. आता इन ऑल ऍक्टिव्हिटीज जस्ट डिपेंड अपॉन मी अँड वर्क ऑलवेज अंडर माय प्रोटेक्शन. इन सच डिव्होशनल सर्व्हिस बी फुल्ली कॉन्शियस ऑफ मी. म्हणजे तू माझ्या नियंत्रणाखाली, माझ्या देखरेखीखाली काम कर, पण मी तुझा नियंता आहे हे कधी विसरू नकोस. मज मत प्रवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू. मनातलं समत्व ढळू देऊ नको. माझ्याकडे सर्व तुझं कर्म अर्पण कर आणि चित्त तुझं नेहमी माझ्यामध्ये ठेव. अशा प्रकारे तू राहा. मुक्त छंदामध्ये म्हणतात ईश्वरजी, कर्मे मजसी अर्पण, तू मनोभावे करून ठेव बुद्धी आणि मन मज माझीच तल्लीन. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, मला अर्पुनी कर्म तुझेची पार्थ, असावेची मी ध्येय ते एक श्रेष्ठ. तुझे चित्त माझ्या चिठाई असावे, अशा अर्जुना बुद्धी योगा करावे. मला अर्पुनी कर्म तुझेची पार्थ, असावेची मी ध्येय ते एक श्रेष्ठ. मीच एक ध्येय आहे. मत्पर म्हणजे माझ्याकडे तू ये, माझ्यामध्ये चित्त ठेव, तुझं चित्त माझ्याशी एकरूप असावं आणि अशा अर्जुना बुद्धी योगा करावे, बुद्धीनी अशा प्रकारचा योग करावा. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण करून मत्पर होताना, म्हणजे मद अनन्य रूप, मद अनन्यता रूप, मद अनन्यता, मद अनन्यता रूप, माझ्यापेक्षा वेगळं नसणं. मद म्हणजे माझ्याकडे, अनन्यता म्हणजे माझ्यापेक्षा अन्य नसणं, असा रूप बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व काल माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असा हो. या कारणे गा तुझा या सर्व, या कारणे गा तुवा या सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे. अर्जुना, या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर. परी तो संन्यासो वीरा, करणीयेचा झणे करा, आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती है. हे वीरा अर्जुना, परंतु तो त्याग कदाचित तू कृत्रिम करशील, तर तसं करू नकोस. तर तो संन्यास असा कर की कर्म करत असताना तू आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव. हे कर्म करत राहा, परंतु मी कोण आहे याचा विसर कधी पडू देऊ नकोस. सो कीप डुईंग युअर स्वकर्म, स्वधर्मरूपी कर्म, विदाउट एनी डुअरशिप अटॅच टू इट. मग तेणे विवेक बळे, आपण पे कर्मा वेगळे, माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल. मग त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्मांहून निराळा असा माझ्या निर्मल स्वरूपी पाहशील. नाहीतर काय होईल की तू त्या कर्मामध्ये अडकून जाशील आणि ते कर्म मी करणारा करता आणि त्या कर्माचं फळ भोगणारा मी भोगता, अशा चक्रामध्ये तू सारखा अडकलेला राहशील. मी तुला कधी दिसणारच नाही. परंतु जर कर्ताभाव न ठेवता कर्म केलं तर
सर्व कर्मांहून निराळा असा जो मी आहे त्या माझ्या निर्मळ स्वरूपाशी तू एकरूप होशील. आणि कर्माची जन्मभोये प्रकृती जे का आहे ते आपण या हुनी बहुये देखसी दुरी. आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती प्रकृती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पाहशील. तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया रूपे वीण का छाया जिया परी. अर्जुना, तेव्हा प्रकृती आपणहून म्हणजे तुझ्याहून वेगळी उरणार नाही. ती कशी? तर ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे. आता ह्या दोन ओव्यांमधल्या अर्थाकडे तुम्ही पुन्हा एकदा जरा लक्ष द्या, की कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती प्रकृती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न आहे असं तो पाहशील. हे या ओवीत सांगितलं आणि ह्याच्यापेक्षा एक्झॅक्टली उलट दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलंय, की अर्जुना, तेव्हा प्रकृती आपणहून तुझ्यापेक्षा वेगळी उरणार नाही. तर ती कशी? तर ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे. म्हणजे कसं आहे पहा, की प्रकृती जी आहे ना ती आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. ठीक आहे. जसं आपण जेव्हा आरशासमोर उभे राहतो तेव्हा आपलं प्रतिबिंब आरशात दिसतं आपल्याला. तर ते प्रतिबिंब आपल्यापेक्षा वेगळं आहे का? हो, ते तर आरशात वेगळं दिसतंय ना, म्हणजे वेगळं आहे. पण खरंच वेगळं आहे का? हा, ते माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे. माझंच प्रतिबिंब आहे ते. मीच आहे तिथे. ते माझ्यापेक्षा भिन्न नाहीये. म्हणजे माझ्यापेक्षा भिन्न आहेही आणि नाही. कसा विरोधाभास आहे बघा. सच ए कॉन्ट्रडिक्शन. की प्रकृती माझ्यापेक्षा आधी भिन्न आहे असं कळेल आणि नंतर माझ्यापेक्षा भिन्न नाही आहे असं कळेल. कसं कळेल? प्रकृती जर माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे असं कळलं तर दिसायला ती वेगळी आहे असं दिसेल. जर वेगळी आहे असं दिसलं तर मग आपण तिच्या प्रेमात पडू. हं? त्याच्याबद्दल तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती होईल. असं अजिबात व्हायला नको. व्यवहारामध्ये प्रेम असावं पण आसक्ती नसावी. भिन्नता पाळावी, परंतु मनामध्ये ही भावना असावी की अभिन्नताच आहे. म्हणजे व्यवहारामध्ये तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी आहात, तुम्ही सगळे माझे भाऊ आहात. परंतु मला माझ्या आतमध्ये माहिती आहे ना की तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे नाही आहात. म्हणून तर माझं तुमच्यावर प्रेम आहे. कारण की मी तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळं बघतच नाही. तुमच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला पहिले वेगळं बघतो आणि नंतर हे बघतो की तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे नाही आहात. माझाच एक भाग आहात. म्हणून माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेमाशिवाय दुसरी भावना नाही येऊ शकत. जर मी हे खरोखर शिकलेलो असेल तर. ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्मसन्यासू निफजेल अनायासू सकारणू. ह्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल. म्हणजे न रहेगा बास न बजेगी बासुरी. न कार्य उरेल न कारण उरेल. यू विल गो बियॉन्ड द रिलेटिव्ह एक्झिस्टन्स ऑफ कॉज अँड इफेक्ट. त्याच्या पलीकडे मी आहे हे आपल्याला कळेल. कार्यकारण सृष्टीच्या कार्यकारण भावाच्या पलीकडे मी आहे खरा मी. मग कर्मजात गेलया मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करून या पतिव्रता. मग कर्म मात्र नाहीस झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता म्हणजे एकनिष्ठ करून ठेव. बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जय रिगे ते चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. जेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मलाच भजते. तुम्ही जर सध्या आपली बुद्धी कशी आहे? सध्या आपली बुद्धी अशी आहे की मी भगवंतापेक्षा वेगळा आहे. मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे अशी आपली बुद्धी आहे. आपण आपल्या बुद्धीनेच तर मान्य केलेलं नाही. पण माहिती कुठे आहे आपल्याला? वी हॅव ओनली अज्युम्ड अवरसेल्फ टू बी सेपरेट, अपार्ट, डिफरंट, स्पेशल. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? तुमच्यासारखा नाही आहे मी. मी तर सकाळी लवकर उठतो. सकाळी उठल्यानंतर मी आसनं करतो.
असं करत नाही, शिकवतो लोकांना. माहिती आहे का तुम्हाला? मी फक्त घासपूस खातो. तुमच्यासारखं थोडीच आहे की काही खाल्लं ते जंक फूड. असं बिलकुल नाही. अशा प्रकारचा विशिष्ट भाव जर आपल्या मनामध्ये आला तर आपला सत्यानाश अटळ आहे. अटळ. नो नीड टू थिंक ऑफ युअर सेल्फ एज स्पेशल. मग दादा तुम्ही असं का बरं करता? सवय झाली याची आता. आय गेट यूज टू इट. मी म्हणता मग तुम्हाला असं खाल्ल्यानंतर चव कशी लागते? अरे चव खूप चांगली लागते. खूपच चांगली लागते. आय एन्जॉय माय फूड लाईक एनिथिंग. पण आय एम नॉट स्टक टू इट. एखाद दिवशी समजा आपल्याला नैसर्गिक अन्न खायला नाही मिळालं, शिजवलेलं अन्न खावं लागतं, तेही आनंदाने खा. काय फरक पडतो? जे आपल्या समोर अन्न आलेलं आहे ते अन्न म्हणजे भगवंताचं रूप आहे. हं? भगवंताची ही इच्छा आहे की आज हे अन्न आपल्याला खायला मिळावं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, या भावनेने जर आपण खाल्लं ना तर काही पण आपण खाऊ शकतो आणि पचवू शकतो. केव्हा? जर भूक लागली असेल तर, नाही तर नाही पचवू शकत बरं का. तुम्हाला जर भूक लागलेली नाही आहे, तुमचं पोट आधीच भरलेलं आहे आणि नंतर तुमच्यासमोर कोणीतरी आईस्क्रीम आणून दिलं आणि मोह आवरला नाही आणि तुम्ही खाऊन टाकलं, मग काय? दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला भगवंत सांगेल की तुमच्याकडनं ही चूक झाली होती. हं? तरी सुद्धा भगवंत सहिष्णू आहे, फार कृपाळू आहे. आपल्या असल्या चुकांना तो पोटात घालतो, लिटरली. तरी सुद्धा त्याचा आपण सारखा अपमान नाही करू शकत. यू कॅनॉट टेक हिम फॉर ग्रँटेड की तो नेहमी आपल्यासाठी तसंच करेल. आपल्याला निसर्गाचे नियम पाळणं जरुरी आहे. नाही पाळले तर मग काय, शेवटी तो हिल गिव्ह अप. असं नाही करायला पाहिजे. रोज कमीत कमी एकदा तरी चांगली भूक लागली पाहिजे. त्याच्याशिवाय नका जेव. ऐसे चैत्य जाते सांडिले, चित्त माझ्यात हाई जडले, धाके तैसे वहिले सर्वदा करी. ह्याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत, असं चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेलं राहील. असं तू लवकर कर. स्नेहाताई, 58 इट इज. गो फॉर इट. स्नेहाताई, हा. आर यू देअर? हा. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि. किती सुंदर. अमेझिंग. असं मी खूप प्रयत्न केला तरी सुद्धा इतकं सुंदर नाही म्हणू शकणार. आणि स्नेहा, तुला आणखीन एक गोष्ट सांगतो. आय वॉन्टेड टू टेल यू दिस. माझ्या डोक्यात जो मागच्या वेळेस तू श्लोक म्हटला ना त्याच्यानंतर जो विचार आला की माझं हे सगळं जे प्रवचन आहे ना ते एका विशिष्ट स्वरात सुरू आहे. तर ह्या स्वरामध्ये तू श्लोक म्हणतेस. आय एम सो हॅपी अबाउट इट. आय एम डिलायटेड. म्हणजे तुला हे कळणार नाही काय आहे. सी, आय एम टॉकिंग इन अ सर्टन टोन, सर्टन पिच. हा माझा स्वर आहे. तर ह्या स्वरामध्येच तू तुझ्या आवाजात, म्हणजे खरं तर तुझा आवाज जो आहे ना तो वरच्या पट्टीतला सा आहे. सा रे ग म प ध नि सा. सा, त्या स्वरामध्ये तू म्हणतेस. खूप सुंदर आहे. दिस इज अमेझिंग. आय एम डिलायटेड यू आर एबल टू ऍक्च्युली मॅच दॅट पिच. त्यामुळे माझा स्वर बिघडत नाही कुठे, माहितीये का. मला वर खाली करावं लागत नाहीये तुझ्यासाठी. किंवा ते असं काय म्हणतात त्याला, डिसजॉईंटेड नाही होत आहे. इफ यू बिकम कॉन्शियस ऑफ मी, यू विल पास ओव्हर ऑल दी ऑब्स्टॅकल्स ऑफ कंडिशन लाईफ बाय माय ग्रेस, असं कृष्ण अर्जुनाला सांगतात. इफ however you do not work in such consciousness but act through false ego, म्हणजे तू स्वतःच्या अहंकाराने जर काम केलंस तर काय होईल? नॉट हिअरिंग मी, म्हणजे माझं जर ऐकलं नाहीस तू तर युल बी लॉस्ट. किती सुंदर सांगतात पहा भगवान आपल्याला. अरे सॉरी, हा मी तुम्हाला स्क्रीन शेअर नाही केली. आय हॅव टू शेअर माय स्क्रीन विथ यू, राईट. ह्याच्या आधीच तुम्ही बघितलं होतं ना? नाही, हे नव्हतं बघितलं. इफ यू बिकम कॉन्शियस ऑफ मी,
You will pass over all the obstacles of conditioned life by my grace. If, however, you do not work in such consciousness but act through false ego, म्हणजे अहंकार, विमूढात्मा, नॉट हिअरिंग मी, म्हणजे माझं जर ऐकलं नाही तुम्ही माझं म्हणणं, तर यू विल बी लॉस्ट. मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू, मी पणे हे न मानूनी पावशील विनाशची. अरे, हेच आहे ना, आपण हेच म्हटलं होतं का? डिड वी से 58? यू विल बी लॉस्ट. हां, ठीक आहे. यू विल बी लॉस्ट म्हणजे काय, की पावशील विनाशची. मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू, तुझ्या मनामध्ये जे काही भय असेल कुठल्याही प्रकारचं ते माझ्या कृपेने तू तरशील. आणि मीपणे हे न मानूनी, जर तू माझं म्हणणं स्वतःच्या मीपणामुळे नाही मानलं तर मग काय होईल, का विनाश होईल तुझा. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? ठेवशील मज ठाई चित्त, होईल माझी कृपा प्राप्त, तरशील संकटातून सकल, अन्यथा तुझा नाश होईल. जरी वस्ती माझ्याच ठाई मनाची, नसावी कदापि भीती संकटाची, अहंकार योगे असे ना जमावे, तरी अर्जुना त्यामुळे नष्ट व्हावे. जरी वस्ती माझ्याच ठाई मनाची, नसावी कदापि भीती संकटाची. जर तुझी माझ्याच ठाई असली वस्ती, म्हणजे इफ यू स्टे इन मी थ्रू युअर माइंड, देन यू विल नॉट बी अफ्रेड. अहंकार योगे असे ना जमावे, जर तुला असं नाही जमलं, कशामुळे? अहंकार योगे. तो कोण, कुठला कृष्ण? मी जो आहे तो समर्थ आहे, सक्षम आहे, तुझी मला काही गरज नाही. अशा अहंकारामुळे जर आपण कृष्णाला टाकून दिलं तर अर्जुना त्याच्यामुळे आपण नष्ट होऊ. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? लेट्स सी. मच्चित्त झालेल्या तू माझ्या प्रसादाने सर्व संकटे, म्हणजे सर्व दुःखास कारण असलेली जन्ममरण रूप संकटे तरुण जाशील. परंतु जर तू अहंकाराने मी सांगतो ते ऐकणार नाहीस तर नाश पावशील. मग अभिन्ना या सेवा, चित्त मियाची भरेल जेधवा, माझा प्रसादू जाण तेधवा संपूर्ण झाला. मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन, तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असं तू समज. तेथ सकळ दुःखधामे, भुंजीजती जिये मृत्यूजन्मे, तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ. तेव्हा सकल दुःखाची घर, जी मृत्यू आणि जन्म जी सर्व जीवांकडून भोगली जातात, ती कठीण असून देखील तुला सोपी होतील. म्हणजे कठीण अशा जन्म मृत्यूतून तू सहज तरून जाशील. कारण की तुला हे कळेल की जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी म्हणजे मिथ्या आहेत. सूर्याचे निसावाये, डोळा सावाईला होय, तई अंधाराचा आहे पाडू तया. सूर्याच्या साह्याचा जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही किंमत आहे का? आपल्या डोळ्यांना जर सूर्याचा आधार मिळाला असेल तर अंधाराची काही किंमत आहे? आता समजा दिवस आहे आमच्या इथे, तर दिवसा कुठे काय अंधार आहे? अंधार आपल्याला दिसणारच नाही कुठेच, कारण की सूर्य आहे आपल्यासोबत म्हणून. तैसा माझे नि प्रसादे, जीवकणू जयाचा उपमर्दे, तो संसाराचे नि बाधे बागुले केवी. तो संसाराचे नि बाधे, संसार म्हणजे संसाराचा संसार म्हणजे सारखं जे बदलतंय त्याचा बोध, संसाराचे नि बाध आहे त्याचा बाध होईल का? बागुले केवी. त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची अल्पजीवदशा नाश पावते, म्हणजे मी एक असा छोटासा जीव आहे, छोटासा जीवात्मा आहे, अशा प्रकारचा माझा जो भ्रम आहे तो नाहीसा होतो. तो संसाररूपी बागुलबुवाकडनं कसा पिडला जाईल? म्हणजे संसाररूपी जो बागुलबुवा आहे, हा संसार म्हणजे आभासात्मक असून सुद्धा आपल्याला घाबरवतो, म्हणून तो बागुलबुवा आहे. आपण नाही का लहान मुलांना म्हणतो की बागुलबुवा येईल म्हणून, तो बागुलबुवा नसतोच कुठे. त्याची फक्त भीती असते आपल्या मनामध्ये लहानपणी, राईट? म्हणून धनंजया, तू संसार दुर्गती या, तरसील माझी या प्रसादास्तव. म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू तरशील. अथवा हन अहंभावे, माझे बोलणे हे आघवे, काना मनाची ये शिवे नेदिसी टेको. अथवा माझं हे बोलणं तू अभिमानाच्या कानाच्या आणि मनाच्या हद्दीवर टेकून न देशील तर काय होईल? तरी नित्य मुक्त अव्यय, तू आहासी ते होऊन वावो, देह संबंधाचा घावो वाजेल अंगी.
तर तू नित्यमुक्त आणि अव्यय म्हणजे अविनाश असा आहेस. ते व्यर्थ होऊन देह तादात्म्याचा तडाखा तुझ्या अंगावर आदळेल. देह तादात्म्याचा तडाखा. देह तादात्म्याचा तडाखा म्हणजे काय माहितीये का? देह तादात्म्य हा शब्द माहिती ना तुम्हाला? तादात्म्य म्हणजे तत् आत्मा आणि आत्मापासून आत्म्य. देह तादात्म्य म्हणजे मी देह आहे असं आपल्याला वाटणं. मी देह आहे असं वाटणं ह्या भ्रमाचा तडाखा मला बसेल. म्हणजे काय की मी देह आहे असं मला सारखं वाटत राहील. का वाटत राहील? कारण की मी अहंकार विमूढात्मा झालो. भगवंतापेक्षा वेगळं आहे असं मला स्वतःला समजायला लागलो. हा देह तादात्म्याचा भ्रम आहे. ह्याच्यामध्ये मी अडकेन. जया देह संबंधा आतु प्रतिपदी आत्मघातू भुंजता मुसंतू काहीची नाही. ज्या देह तादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे. आत्मघात म्हणजे डेंजर टू अवर ओन सेल्फ. त्या आत्मघाताचं पाप भोगीत असताना विसावा कधीच मिळत नाही. म्हणजे खरी आत्महत्या म्हणजे काय माहिती का? खरी आत्महत्या ही आहे की मी खरा जो आहे त्या व्यतिरिक्त काहीतरी आहे असं मानलं आहे. ही खरी आत्महत्या आहे. म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, सर्वव्यापी आत्मा आहे, परंतु मी मला स्वतःला एक जीवात्मा, एक छोटासा आत्मा, एक वेगळा जीव, तुमच्यापेक्षा वेगळा जीव असं मानून बसलेलो आहे. ही खरी आत्महत्या आहे. हा खरा आत्मघात आहे. आत्मघात म्हणजे मी जो नाही आहे तो मी आहे असं समजलेलो आहे, किंवा मी जो आहे तो मी समजलेलोच नाही. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी आहे असं मी मानून बसलेलो आहे. हा आहे आत्मघात. तर एवढेनी असं पाप, असं आत्मघाताचं पाप भोगत असताना विसावा कधीच मिळत नाही. म्हणजे काय आहे की तुम्ही सारखं काही ना काहीतरी करत राहाल, कर्म जनरेट करत राहाल, आणि मग त्या कर्माचं फळ तुम्ही भोगत राहाल. ह्या जन्मी नाही संपलं तर मग पुढच्या जन्मी भोगत राहाल. तर हे तुम्ही कधी संपणारच नाही तुमच्या मागणं. कारण की तुम्ही अहंकारवश स्वतःला वेगळं मानलेलं आहे. एवढे नि दारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरी बोलणे नेघसी माझे. जर तू माझ्या बोलण्याचा विचार केला नाहीस तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढं भयंकर तुझ्या अंगावर आदळेल. म्हणजे खरं तर माझ्या स्वरूपामध्ये मरण नावाची गोष्ट नाहीच आहे. परंतु सारखं मी स्वतःला लहान समजत असल्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलं राहील. अरे लवकर संपला हा श्लोक. स्नेहाताई, आर यू रेडी? 59. हो. ओके, गो फॉर इट. वाव, वी आर गोइंग वेल टुडे. गो अहेड. यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. किती सुंदर. If you do not act according to my direction and do not fight, then you will be falsely directed. By your nature, you will have to be engaged in warfare. तू तर क्षत्रिय, त्यामुळे तू युद्ध केल्याशिवाय थांबणारच नाही. यू हॅव टू फाईट. म्हणसी मी न झुंजेची, हे जे मी पण घेऊनी, तो निश्चय तुझा व्यर्थ, स्वभाव करविलची. अरे तुझा जो निश्चय आहे की मी युद्ध नाही करणार, तुझा स्वभाव तुला युद्ध केल्याशिवाय थांबवणारच नाही. यू विल हॅव टू फाईट बिकॉज यू आर कंडिशन्ड फॉर फायटिंग. यू आर ए क्षत्रिय. तू तर युद्ध करणारच. परी अहंकार धरोनी मनी, होसी परावृत्त युद्धापासून. वृथा दुराग्रह व्यर्थ असेल तुझा स्वभाव युद्ध करविल. तुला युद्ध केल्याशिवाय तुझा स्वभाव थांबणार नाही, तुझ्याकडनं युद्ध करवेलच. अहंकार योगे असे तू म्हणावे, मला वाटते मी रणी ना लढावे. असा निश्चयाचा नसे उपयोग, अशा निश्चयाचा. तुझा धर्म जो क्षात्र पाडील भाग. तू अहंकार योगी जरी म्हटलं ना की मला वाटतंय की मी लढाई करू नये,
पण तरी सुद्धा तुझा जो क्षात्रधर्म आहे, तुझा जो क्षात्र स्वभाव आहे, तो तुला लढल्याशिवाय ठेवणार नाही, म्हणजे तुला लढवूनच ठेवेल तो. सो यू विल बी फोर्स टू कंपेल टू फाईट. अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करतोयस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझी प्रकृती तुला म्हणजे तुला युद्धाच्या ठिकाणी प्रवृत्त करते. ती तुला तिच्या विरुद्ध करू देणार नाही. पथ्य द्वेषिया पोषी ज्वरू, का दीप द्वेषिया अंधकारू, विवेक द्वेषे अहंकारू पोषुनी तैसा. पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो, म्हणजे मी पथ्य करणार नाही म्हटलं तर काय, ताप वाढेल तुमचा. अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकाराला वाढवतो, म्हणजे आता मी दिवा लावणारच नाही. तुम्ही पलंगावरून उठून जर दिवा लावला नाही तर अंधार कुठे जाईल? अंधार नाही जाणार ना कुठेच, तुम्हाला दिवा लावावाच लागेल ना. त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजनू, संग्रामा नाम मलिनू पापाचारू. आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन, आपल्या देहाला आपण काय केलं, अर्जुन हे नाव दिलं, आणि युद्धाला वाईट आणि पापकारक कृत्य असं नाव दिलं, आपणच दिलं. इया मती या पुलिया, तिघा तीन नामे यया, ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. अर्जुना, अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना तीन नावं ठेवून मी लढणार नाही असा व्यर्थ संकल्प केला. जीवा माझी निष्टंकू, करिसी जो आत्यंतिकू, तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावची तुझा. जो अंतःकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील, त्या निश्चयाला तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील. आणि मी अर्जुन हे आत्मिक, यया वधू करणे हे पातक, हे माया वाचुनी तात्विक काही आहे. काय मायाशिवाय दुसरं काही आहे का? म्हणजे मी अर्जुन हे माझे सर्व नातलग आणि यांचा वध करणं म्हणजे पाप, ही कल्पना भ्रांती आहे. याशिवाय तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर यात काही तथ्य आहे का? आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घ्यावे, का झुंजावया न करावे देवांगण. वर सांगितल्याप्रमाणे मी अर्जुन हे माझे आप्त व त्यांना मारणं हे पातक, ही सर्व भ्रांती असल्यामुळे तू युद्धच करणारा खरा नाहीयेस. म्हणजे तू युद्ध करणार नाही असं ठरवलं, म्हणून तू अगोदर युद्ध लढणारा व्हावास म्हणजे ठरावास, आणि मग लढण्याकरता शस्त्र घ्यावंस, अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस. म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायाणे, ना मानू लोकपणे लोकदृष्टी. म्हणून लढणार नाही असं तू ते म्हणतोयस, ते तात्विक दृष्ट्या व्यर्थ आहे. अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणार आहेस असं जर घटकाभर मानलं तर काय होईल? तरी न झुंजे ऐसे निष्टंकीसी, जे मानसे ते प्रकृती अनारिसे करविलची. तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करतोयस, तो निश्चय तुला तुझा क्षात्र स्वभाव उलट करविल. म्हणजे मी आहे क्षत्रिय, परंतु मी भ्रमवश असं मानलं की मी हा देह अर्जुन नावाचा, हे सगळे माझे शत्रू, माझे चुलत भाऊ, परंतु मी चुलत भाऊ आहे म्हणून मी त्यांना मारणार नाही. तर दुसरे कोणी असते, दुसऱ्या कोणाचे चुलत भाऊ असते तर मी मारलाच त्यांना. तर हा जो भ्रम माझ्या डोक्यामध्ये तयार झालेला आहे, तो भ्रम मला जर युद्धभूमीतून पळून जायला लावत असेल, तरी सुद्धा माझा जो क्षात्र धर्म आहे तो मला युद्ध करायला भाग पाडणार. आता काय करायचं? त्याबद्दल चिंतन करू पुढच्या वेळेस. आतापर्यंत आपण जे काही केलं चिंतन, त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत कुणाला? एनी थॉट्स, एनी क्वेश्चन्स, एनी कॉमेंट्स? 4 श्लोक केले आज आपण. मागचा श्लोक आपण 4 सत्रांमध्ये केला, आणि आज एका सत्रामध्ये आपण 4 श्लोक केले. असंही होतं कधी कधी. भगवंताची कृपा, ज्ञानदेव महाराजांची कृपा, किती त्यांनी आपल्याला विस्तारपूर्वक सगळं सांगितलं है ना. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.